आज आम्ही इथे जमलो आहोत 21 वर्षानंतर। आमची 2001 आणि 2003ची जी बॅच आहे, आमच्या सगळ्यांचा रियुनियन आहे आज। प्रत्येकजण आम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून आज इतक्या वर्षांनी आमची मैत्री जपण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आमचं प्लॅनिंग, आमचं नियोजन कशा प्रकारे आहे ते आता तुम्ही पाहालच। गेल्या 1.5 महिन्यापासून हे प्लॅनिंग सुरू आहे। सगळ्यांचे नंबर घेण्यापासून, सगळ्यांशी कनेक्ट होण्यापासून प्लॅनिंग ते आजपर्यंतचा प्रवास खूप छान होता आणि आजचा अनुभव त्याहीपेक्षा खूप अविस्मरणीय आहे। मी कॉपी घेतली नव्हती, मी तुला सांगते। माझ्या पुढे शैली देसाई असायचा, त्याच्यासाठी कॉपी यायची, तो मला पाहिजे का? मी म्हंटल मला नको, माझा अभ्यास झाला। मी त्याला माझी उत्तर पत्रिका द्यायची, हे गेली। तुम्ही तिथे गेला नाही तिकडे, तुम्हाला महाराज आहेत का सरले? आम्ही गंड मध्ये सर विज्ञान शिकवायच्या आधी विज्ञानापासून आम्ही लांब होतो। आपण प्रार्थनेला उभं राहायचं तसं पुढे यायचं हिला, तेव्हा मागे जायची। मागे राहायची सवय नाही ना पहिले शाळेत आलेलं मागच्या तुम्ही 40 इकडे आला वाटत नाही तशा पण आल्या।
दिवस झाला पण शाळेला यायच्या अगोदर पूर्ण करायचा असतो. झालाय का पूर्ण? कुठं आहे वही? जावा घरी घेऊन ये जावा. सर माझी वही हिने घेतलेली गृहपाठ करायला. असं नाही चालणार. सांगितलेला अभ्यास वेळच्या वेळेवर पाहिजे. ठीक आहे, एवढ्या वेळ तुम्हाला माफ करतो. सर आज येऊ सर. अजून एक लेट झाले सर. माझे 20 रुपये हरवले होते. ह्याच्या 20 रुपयावर मी पाय घेऊन उभे राहिले होते. आणि अश्विनीच्या कॅरेक्टरला सूट पण होतो ना. वन मोर लेट करणार. लेट झाले सर. नाही रोज ऑपोजिट कुठनं येतात ते विचारा की. शाळेच्या ऑपोजिट नाही. उद्यापासून रोज सर्वप्रथम आजचा दिनविशेष पद्मश्री पद्मविभूषण प्राप्त झालेले भारतीय क्रिकेटर राहुल द्रविड यांचा जन्मदिवस 11 जानेवारी. आजचा सुविचार मैत्री ही जीवनाची रंगबिरंगी चित्रकला आहे. आणि सर्वात प्रथम आपण सुरुवात करूया प्रार्थनेने. जे आपण आज आपल्या गुरुवरांना इथे बोलवलेलं आहे, ज्यांच्यामुळे आज आपण प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये काहीतरी स्थान मिळवून आहे. आज त्यांच्यासाठी एक छोटासा श्लोक तो आपण लहानपणापासून बोलत आलेलो आहे. जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. तत्सदा या ब्रह्मा शंकर वृत्तिदेवे देवै सदा वंदिता, सा मा पातु सरस्वती भगवती शिक्षक कधीच रिटायर होत नाही, कधीच रिटायर होत नाही. ते वर्तमानच असतं, भूतकाळात कधीच जमा होत नाही. सो आम्ही जे काही आहोत, जे कोणी आहोत, ते फक्त आणि फक्त तुमच्याकडे आहे.
कामरगाव, सत्याची अश्विनी देसाई, आफ्टर मॅरेज. मी घाटकोपरमध्ये राहते. माझा व्यवसाय, माझ्या मान्यवर शिक्षकांच्या कृपेने मी स्वतःही आज शिक्षक आहे. माझी स्वतःची स्कूल आहे. त्या स्कूलची मी प्रिन्सिपल आहे. छोटीशी का होईना पण माझी स्वतःची स्कूल आहे. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील मनोहर पवार. मी MBA, MSc, PhD केलेले आहे आणि सध्या असिस्टंट प्रोफेसर ऑफ झुऑलॉजी इन जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर. आणि शाळेबद्दलच्या आठवणी सांगायचं म्हणजे काय, आता मी 3rd स्टँडर्ड असताना इकडे आलो. म्हणजे माझ्या मम्मीची ट्रान्सफर झाली कोयनानगरला. लहान असताना आई सोबत मी आणि माझी बहीण आम्ही तिकडे इकडे कोयनानगरला आलो. 3rd स्टँडर्ड पासून 8th स्टँडर्ड पर्यंत आम्ही इथं शिकलो. जास्त कोण आठवत नाही पण मला शिर्के सर आठवत आहे. शिर्के सर एकदम एवढ शिर्के सर माझी कंप्लेंट सारखी मम्मीकडे करायची. काय आरोपण करतो मला आठवत नाही पण मला ते आठवते की शिर्के सर मम्मीला बोलवायला व्हायचे आणि माझी कंप्लेंट करायची आणि ओरडायची. मग घरी गेल्यानंतर मी मम्मीचा प्रसाद खायचो आणि सुधारायचो. पण 8वी पर्यंत होतो इथं. 9वीला कोल्हापूरला गेलो. त्याच्यानंतर विवेकानंद कॉलेजमध्ये शिकलो. पण माझी शाळा तिकडे कोल्हापूरला गेल्यानंतर विद्याभ्यासला जर शिकलो 2 वर्ष 9वी-10वी तरी नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल हे आयुष्यात कधी विसरणार नाही. कारण माझे जे गोल्डन डेज आहे ते कोयनानगरमध्येच गेलेले आहेत 3री पासून 8वी पर्यंत. आणि त्या आठवणी ताज्या अजून आहेत, तशा कोरलेल्या आहेत माझ्यावर मनावर. आणि जसं ही शिक्षिका आहे तसं मी प्राध्यापक आहे. आणि तुम्ही शिकवलं, मला मोठं केलं, घडवलं. तुमच्या आशीर्वाद याच्यामुळे सगळं आहे. ठीक आहे, थँक्यू. माझं नाव जयश्री रामचंद्र जाधव. मी 9वी पर्यंत ह्या शाळेत होते. आणि बालपण म्हटलं की घर आणि घराच्या नंतर आठवते ती शाळा. बस इतक्याच आठवणी असतात बालपणीच्या, घर आणि शाळा. ऑफकोर्स मी 10वी पर्यंत शिकले. त्यानंतर BSc ग्रॅज्युएशन केलं. आता मी 3D ॲनिमेटर आणि डिझायनर म्हणून जॉब करते. सोबत माझी स्वतःची वेल्किंग डिझाईन सोल्युशन ही कंपनी GST रजिस्टर आहे लास्ट 2 इयर्स पासून. त्यामध्ये मी ॲनिमेशन्स आणि ग्राफिक डिझाईन्स वर्क करते. देवाच्या नावाने सुरुवात करते. जय श्री गणेश. बालपणीच्या गोष्टी ते दप्तरामधली पाटी, बालपणीच्या गोष्टी ते दप्तरामधली पाटी, साऱ्या गोष्टी रंगणार. कारण शाळेचे वर्गमित्र पुन्हा भेटणार. धावपळीचे जीवन, त्यात ऑफिसच्या कामाचे टेन्शन, सारं काही विसरून जाणार. कारण शाळेचे वर्गमित्र पुन्हा भेटणार. छोट्या छोट्या गोष्टीवर घेतलेली कट्टी, मग आपण तर मित्रच आहोत ना, होऊ दे ना कट्टी. मग सर्वच किस्से उलगडणार. कारण शाळेचे वर्गमित्र पुन्हा भेटणार. मधल्या सुट्टीतील जेवणाची तर गंमतच नाही. एकमेकांचे डबे खायला मज्जाच भारी. पुन्हा तसेच गोल बसून जेवणाचा स्वाद अनुभवणार. कारण शाळेतील वर्गमित्र पुन्हा भेटणार. काढू येणार थोडासा वेळ, खेळूया ना बालपणीचे खेळ. मनसोक्त खेळूया खो खो आणि क्रिकेट. हसत खेळत काढूया की साऱ्यांची विकेट. हा खेळ सवरगड्यांचा पुन्हा एकदा रंगणार. कारण शाळेचे वर्गमित्र पुन्हा एकदा भेटणार. शाळेच्या त्याच भिंती आणि तोच फळा, शाळेच्या त्याच भिंती आणि तोच फळा. खरंच त्यांनी लावलाय का आपल्याला लळा? खरंच त्यांनी लावलाय का आपल्याला लळा? चला तर मग पुन्हा एकदा लहान होऊया. चला तर मग पुन्हा एकदा लहान होऊया. बालपणीच्या आठवणीत सारेच रमूया. थँक्यू. माझं नाव अश्विनी आनंद पालाटे आणि आताची मी अश्विनी दीपक चाळके. कामरगाव माझे गाव आणि मी कामरगाव या ग्रामपंचायतीची माजी सरपंच होते. जेव्हा मी स्कूलमध्ये म्हणजे माझा 1st डे किंवा 2nd डे असेल तर सरांनी मला माझं नाव विचारलं. मी नाव सांगितलं तर सर म्हटले तू कुठल्या शाळेतून आलीस? तर मी फक्त CVPV असं बोलले. आणि 2-3 वेळा मला सरांनी विचारलं CVPV म्हणजे काय? तर मी म्हटलं CVPV म्हणजे CVPV.
पहिल्यांदा कॉम्पाऊंड सांग त्याचा चेक रुपाली यादव आता सध्याच्या नावाने रुपाली पाटील मी हाऊस वाईफच आहे आणि सर आता तुमच्या कुठे मी प्रेसबुक चालू केले ह्या वर्षीपासून पुण्यानगरमध्ये शाळेची आठवण म्हणजे आम्ही गंगेपूर मुली दोन वर्गामध्ये मी आणि अश्विनी आणि मधल्या सुट्टीमध्ये बॉबी आणि फुटाने घेऊन यायचं आणि आमचे संपले की आम्ही एकमेकीचे खिशे चेक करायचे त्याच्या खिशात असेल तिचा चुरा करायचा त्याला पण खाऊन द्यायचं आणि आपण खाऊन टाकायचं सगळं हा आमचा पहिला असायचा. Myself, डॉक्टर चंद्रकांत कदम. माझं शिक्षण 3 टप्प्यामध्ये झालं. शिक्षण 3 टप्प्यामध्ये झालं. पहिली ते 4थी पलीकडच्या प्राथमिक शाळा मला बाबा कॉलेजमध्ये असल्यामुळे बदली चिपळूणला झाली. चिपळूणमध्ये परांजपे हायस्कूलला 5वी ते 7वी परत 8वी ते 10वी कोयनानगरचं नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल. गिरी सरांची एक ओळख काय होती क्लासमध्ये आल्यानंतर त्यांना जो ब्लॅकबोर्ड जो आहे ना तो एकदम क्लीन लागायचा क्लीन. आणि त्यानंतर ते जे टॉपिक शिकवणार ते एका सुवाच्य अक्षरामध्ये सर पहिल्यांदा लिहिणार. तो टॉपिक जो धडा आहे मराठी शिकवायचा सर शिकवायचे परंतु तो टॉपिक 4-5 दिवस जरी चालला तरी प्रत्येक वेळा सरांची एंट्री झाली की सुवाच्य अक्षरावर त्या टॉपिकचं नाव लिहिणार. त्याच्यामध्ये गाजलेला टॉपिक आपल्याला मराठी सगळ्यांना आठवत असेल लाल चिखल. लाल चिखल तर सरांनी असा बेफाट शिकवला होता की म्हणजे परत पुस्तकात वाचायची गरज असते. आणि एक फेमस डायलॉग होता सर सॉरी सांगतो दिल्लीपासून दिल्लीपर्यंत भ्रष्टाचार बोकाळलेला आहे हा सरांचा फेमस डायलॉग. म्हणजे आठवड्यातून एकदा तरी हा डायलॉग असायचा 100%. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. सगळ्यांना माझ्या मित्रमैत्रिणींना आणि माझ्या गुरुजनांना नमस्कार. मी पूर्वाश्रमीची शुभदा विठ्ठल देशमुख. मी 4थी पर्यंत देशमुखवाडीमध्ये शिक्षण झालं आणि मी 5वीला या शाळेत आली. मोठी शाळा यायचं होतं खूप इच्छा होती कारण माझ्या आधी माझे भाऊ आले होते. मला मोठ्या शाळेत जायचं आहे आणि 5वीला मी आले इथे. असं वाटलं होतं की खूप मोठ्या शाळेत मी गेली. मला याच्यापेक्षा मोठी शाळा माहितीच नव्हती. आणि या शाळेत जेव्हा शिकले मी 5वीपासून 10वीपर्यंत शिकले. 10वी नंतर माझं 11वीला पण दुसरीकडे ऍडमिशन न झाल्यामुळे पुन्हा मी इकडेच कॉमर्ससाठी ऍडमिशन केलं. 12वीपर्यंत 12वी नंतर आम्ही कॉलेज केलं बाळासाहेबकडे गेलो. आणि या शाळेची जी मनाची चांगली आहे ती कुठल्याच शाळेने नाही घेतली आजपर्यंत. आणि या शाळेच्या खूप आठवणी आहेत. आज जेव्हा पहिल्यांदा जवळजवळ 21 वर्षांनी या शाळेत पाऊल टाकलं तेव्हा खरंच शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यावर प्रत्येक ठिकाणी त्या आठवणी अशा डोळ्यासमोरून गेल्या की कुठे मैत्री पडली आहे दुकानात जाताना आणि तिला उचलायचं सोबत मी हसत बसली आहे. कुठे भांडणं आणि खेळताना बेंचेसवरच भांडणं केली आहेत. ह्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा डोळ्यासमोरून केल्या. आणि आज खूप भारी वाटते की सगळेजण आले तिथे. मला खरं तर सुचत नाहीये खूप काही ठरवून आली आहे पण आता तर सुचत नाहीये काय बोलायला कारण शाळेत आल्यापासून एक असं मनाचा कोपरा कुठेतरी हळवा झालाय. आशिषच्या डोळ्यात बरंच पाणी आलं होतं तेव्हा ते माझ्याकडे आलं होतं आणि ते परत येईल की काय याची भीती आहे. सगळ्यात जास्त आठवण म्हणजे आमच्या 10वीचे क्लास टीचर यादव सर होते. मला खूप त्यांचा क्लास आवडायचा. ते शिकवायचे ते म्हणजे मी इथेच माझं तोंडपाठ होऊन जायचं त्यांच्याकडं. हिंदीमध्ये मला मार्क्स पण 80च्या वरती असायच्या 80च्या. माझी निबंधाची वही त्यांना खूप आवडायची. हा आणि मी स्वातंत्र्य सावरकरांना निबंध लिहिला होता अगदी कविता वगैरे टाकून आणि तो मी स्वतःच कागदासाठी बनवला होता. तो सगळ्यांना खूप आवडला होता. शाबासकी दिली होती. माझ्यासाठी अतिशय अभिमानाचा क्षण होता. आणि सरांनी माझी परीक्षेची छोटी वही घेतली होती आणि प्रत्येक क्लासमध्ये माझी वही फिरायची. त्याच्या हातामध्ये मी जेव्हा जेव्हा बघायचे तेव्हा मी सगळ्यांना सांगायचे की माझी वही आहे माझी वही आहे आणि तेव्हा मला स्वतःवर खूप प्राऊड व्हायचं. नमस्कार मी सुवर्ण सुतार
आठवणी सांगत की वर्किंग वुमन आहे. मी आता प्रायव्हेट एका कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून जॉब करते, सिनियर अकाउंटंट म्हणून. आठवणी सांगायचं म्हटलं तर सांगायला खूप आहे. म्हणजे अगदी मला बालवाडीतल्या म्हणजे पालकर मॅडम सुद्धा आठवतात. आणि आता मला जे कॉलेजमध्ये जाधव सर, कवर सर, साळुंखे सर ते सुद्धा शिक्षक आठवतात. आणि त्यांनी जे शिकवलेलं ते अजूनही लक्षात ठेवते. मी माझ्या मुलाला हे सांगत असते की जे आम्हाला शिकवलं ते आमच्या सरांनी आम्हाला हे केलं ते आम्ही अजूनही विसरलेलं नाहीये. आता आजकाल असं झालं की शिक्षण म्हणजे फक्त पैसा, मुलांना शाळेत बोलवणं, काहीतरी देणार फोपाट वगैरे झालं आहे. पण आम्हाला जे शिकवलं म्हणजे आमची किरण असू दे, नाहीतर पाण्याचा सर असू दे, नाहीतर आपली मुळावडे सर असू दे, प्रत्येक विषय त्यांनी आम्हाला समजेपर्यंत म्हणजे अगदी तो कधी तुम्ही तो करायची गरजच नाही लागत. म्हणजे मला आठवते मराठीचं पहिलं शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना लिहिलं एक पत्र. मी स्टार्टिंगला जेव्हा आली इथे म्हणजे ते पत्र असलं मला अजिबात काही कळत नव्हतं. संस्कृत म्हणजे वगैरे सरांनी मला शिकवलं. मी दुसऱ्या मित्राला कळलं की आपल्या आरती किंवा इतकं सरांकडे शिकवणार नाही निघाल प्रत्येकाला. जाधव सरांचं आठवते सरांनी मला सांगायचं इतकं होतं की अजूनही माझ्या मुलांना सांगते एकही रुपया न घेता त्यांनी सेपरेट आम्हाला क्लासेस घेतले होते. आणि आम्हाला कधी आम्ही पर्सनली हे पण नाही केलं, वेगळा अभ्यास नाही केलेला अकाउंटचा मला नाही आठवलं. आणि आजकाल मी अकाउंटच्या जोरावर सुद्धा आहे. नमस्कार, मी मनीषा दाणेश्वर बोलकर आणि आता स्नेहा सचिन दवंडे. मी ICDS वेटअपची टीचर म्हणून गेली 15 वर्ष महाराष्ट्रात येथे कार्यरत आहे. आणि शाळेची आठवण सांगायची म्हटली तर मी अभिमानाने सांगेन की 2003च्या 12वीच्या बॅचला आर्ट्समधून मी कॉलेजमध्ये फर्स्ट आली होती. सो मी त्याचं श्रेय सगळं माझ्या पूर्ण देईन. थँक्यू माय टीचर्स. माझं नाव सुजाता कोंडिबा कदम, मी हळवमध्ये होते आणि आता सध्याचं नाव माझं सुजाता सत्यजित गायकवाड आहे. मी आता दादरला असते आणि शाळेची आठवण म्हणजे मला हृदय मॅडमची आठवण सांगायची आणि मला खूप आवर्जून सांगायची. 12वीत असताना आपल्या हस्तलेखन पुस्तक तयार करायचं होतं आणि त्याकरिता सगळ्या सरांना शब्द शिक्षकांनी सगळ्यांनी सांगितलं होतं की प्रतिकात्मक कविता करायची किंवा गीत घ्यायचं किंवा काय घ्यायचं. तर त्यावेळेला मी ना 2 कविता दिल्या होत्या मैत्रीवरून आणि एक लेख लिहिला होता. आणि तो लेख माझा लेख तो छापला गेला त्याच्यामध्ये. आणि त्यावेळेला मॅडमने तो लेख पूर्ण वर्गासमोर वाचून दाखवला होता. ती गोष्ट माझ्यासाठी खूप प्राऊडची होती, त्यामुळे ती अजूनही मला खूप आठवते. माझं नाव राकेश देवळकर, माझं 10वी शिक्षण झालं आणि स्कूलमधला किस्सा सांगायचा म्हणत होता. शेके सर होते, कुंभार सर होते, आनंद सर होते, गिरी सर होते. मला सगळ्यांच्या शिक्षक आवडायचे. मस्ते सर असे होते की तुमचं चित्र करून नाहीये, तुम्ही जा. आय एम गोइंग बाहेर ओके. शाळेत आपण सांगायची म्हणली तर सरांचे जे शिकवलेले आहे ते आम्ही कधीच विसरू शकत नाही. आज आमची मुलं आम्हाला म्हणतात की तुम्ही पप्पा एवढे हुशार कसे काय. आम्हाला तसे शिक्षक लाभलेले त्यांनी जे शिकवलेले. नमस्कार, मी भरत वंदना गोविंद कुराडे, पत्रकार आहे. शाळेत असताना आम्हाला सरांचे भरपूर राग यायचे. कुठल्या सरांचा राग यायचा? सगळ्या सरांचा राग यायचा. का बरं? घरी जायची माझ्या शाळेत शिकायचं कुंभार सरांची माझी एकदा भांडण झाली. शाळेची आठवण काय आहे, कुंभार सरांची माझी एकदा भांडण झाली. कशावर? कुंभार सरांनी रविवारचा एक क्लास घेतला आणि मी जरा लेट करतो. माझ्याकडून माझे क्लिक होता इंगडे आपला ते सर शिकत होते, ते इंगडे क्लिक घेत होता. मी आपलं बसलं होता लिहित बसायचं 8 नाही बसतो. सरांनी इंगडीला हात घेतला, मला माहितीच ठेवलं सरांकडे असं रागाने मी बघितलं सरांची आणि आता गेलं मी दुसऱ्या 2 दिवस शाळेत नाही घेतलं. मला मी भाव आणले सर म्हणून भाऊ घेऊन ये, भाऊ पकडला कोणी बऱ्याचशा आठवणी अजून सुद्धा आठवणी आहेत. मी राजेंद्र शंकर कदम, माझं शिक्षण 1ली पासून 12वी पर्यंत इथंच झालं. त्याच्यानंतर आता मी सध्या पुण्यामध्ये एका MNC कंपनीमध्ये जॉब आहे. आणि शाळेची आठवण सांगायची तर
कवर सर आणि कवर सर जर त्यांच्या क्लासला नसेल तर माझ्या वडिलांना सांगायचे, वडील मला संध्याकाळी विचारायचे क्लासला का बसणार होता. मॅडमने मला 2 ते 3 वेळा क्लासमधून बाहेर पण घालवलं होतं. नमस्कार, मी हेमंत किसन साळके, कामाला सरपंच म्हणून राहिलेला आणि शाळेच्या काही जास्त मला असं सांगत नाही. परवाचा किस्सा सांगतो. ज्यावेळी आमचं गेट टुगेदर ठरलं त्यावेळी जयश्री जाधव नावचे आहेत, त्यामुळं दिवाळीच्या सुट्टीत तिकडे आले होते. आमचं दुकानच आहे स्टॉपवर किराणा मालाचं, तिथं येऊन रेंज कामगावमध्ये असल्यामुळे नावच्यात रेंज आहे, त्यामुळे ते येऊन 2-3 दिवस सलग बसून होते. आणि माझी मिसेस घरी असायची. 2-3 वेळा मी तिथून जाताना घराच्या समोरच तिथं बसलेली असायची, पण शाळेत खाली कुठल्याकडून मुलीवर बोललोच नाही. त्यामुळे त्यावेळी पण मी काय तिला बघितलं पण काय सांगितलं काय बोललोच नाही. 2-3 वेळा तर झालंच आहे. परवा नंतर भेटल्यानंतर चर्चा करण्यासाठी आलो होतो, त्यावेळी पण ती तिथं आली आणि आत गेलो. आत ते सांगितलं तिचे बसले बाहेर, मी आत गेलो, घरात आत गेलो आणि नंतर बोललो की आता तसं ते कंपनीचं काही असं काही इंग्लिशमध्ये वगैरे बोलायचं रोजचं ते चालू असायचं फोनवर इंग्लिशमध्ये. आत गेल्यानंतर मी माझ्या बायकोला बोललो, ती बाहेर एक म्हणून माझी क्लासमेट आहे, म्हणजे काय पण सांभाळला की इंग्लिशमध्ये बोलतो. नमस्कार. म्हणजे असं माझी ओळख वेगळी करत नाही, हे सगळे मला ओळख करते. माझी होती दहावी ते 12 शिक्षण घेतले. मी फक्त 380 किलोमीटर फक्त मी माझ्या शिक्षणाची माफी मागण्यासाठी आले. बिकॉज खूप शाळेमध्ये असं की मी त्याला त्रास दिला आहे सर्वच टीचर लोकांना, आणि आम्ही दोघी घरी असं करणार की कोण काय करायचं कधीच करायला. पण नाही मी ओके होतो, पण त्याचा एक्सपेक्ट काय कधीच नाही करत. मी मार्क खाल्ला असेल तर त्याला का मारायचा, ठीक आहे मी एक फक्त मी सर्वांसमोर माफी मागायची माझ्या टीचरांची. काही असं चुकलं असेल म्हणजे मी आजपर्यंत कधी 40 वर्षामध्ये मी कधी माईकवर कधी बोललेलंच नाही, कुणासमोर प्रेझेंट झालेलं नाही. आज फर्स्ट टाइम मी उभा होतो. शिक्षण माझं इथे झालेलं आहे. असं फार काय चांगलं विद्यार्थी किंवा हुशार विद्यार्थी म्हणून मी इथून बाहेर होतो, पण असं एक इमेज येत होती. इथून मी गेल्यानंतर मुंबईला जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून डिप्लोमा कम्प्लीट केला. त्यानंतर एक लार्जेस्ट कंपनी आहे पॅकेजिंगची इंडियन्स, त्याच्यामध्ये मी 13 वर्ष ॲज अ मॅनेजर म्हणून काम केलं आणि 2017 नंतर मी माझा स्वतःचा व्यवसाय स्थापन केला 2017 मध्ये. आणि आज माझा स्वतःचा स्टुडिओ आहे आणि एक 11 मुलं आहेत त्यांच्याशी मी काम करतो. नमस्कार, माझं नाव रणजित शीतल राजाराम साव. शाळेबद्दल सांगायचं झालं 1ली ते 4थी माझं शिक्षण इथेच प्राथमिक शाळेत झालं. नंतर 5वी पासून 8वी पर्यंत याच शाळेत शिकलो. शिकताना एकच भीती असायची, कारण वडील या शाळेत होते प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून, त्याच्यामुळं सगळे शिक्षक ओळखायचे आणि सगळे शिक्षक ओळखत असल्यामुळे प्रत्येक वेळी दबकून राहायला लागायचं. कुठलीही चूक घडली पहिलं वडिलांना समजायचं, त्याच्यामुळे प्रत्येक वेळी भीती राहायची मनात. आणि या भीतीमुळे इतकं हे राहिलं की शाळा कधी पडवली नाही आणि शाळा पडवून कधी
दुपारच्या सुट्टीत वगैरे असं कधी पळून जायला लागलं नाही. आणि अभिमानानं सांगावं असं वाटतं, जेव्हा आम्ही शिकत होतो तेव्हा ही कोयना नगरची जी शाळा आहे ही पूर्ण तालुक्यामध्ये 1 नंबरची शाळा होती. आताही आहे, तालुक्यामध्ये 1 नंबरची शाळा म्हणून आपली ही शाळा ओळखली जायची. आणि आम्ही आताही आमच्या मुलांना अभिमानानं सांगतो की आम्ही अशा शाळेत शिकलो जी तालुक्यामध्ये 1 नंबरला आहे. आणि इथल्या शिक्षणाबद्दल जर सांगायचं झालं तर आता माझा भाऊ जॉईंट कमिशनर म्हणून आहे, पण अभिमानानं सांगतो आजपर्यंत आम्ही ट्युशनसाठी 1ही रुपया खर्च केलेला नाही. आणि माझ्या मुलांनाही मी कुठल्या ट्युशनला घातलेलं नाही आणि घालणार पण नाही. त्याला सगळं सरळ सांगतो. माझी मिसेस म्हणते त्याला समजत नाही, तुला तू शिकव. ट्युशन मध्ये वेगळं शिकवत नाही, कारण शाळेत शिक्षक शिकवतात. मुलांनी लक्ष देऊन ऐकलं तर बरोबर सगळं आत्मसात होतं. मी सत्यजित राजाभाऊ शेलार, मी समाजकारणाचं एका राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व करतो. 2 मिनिटं बोलायचं होतं. म्हणजे या आमच्या बॅचच्या स्नेह मेळाव्याला आपण सर्व गुरुजन उपस्थित राहिलात त्याबद्दल प्रथम तर मी आमच्या बॅचच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो. शाळेच्या आठवणी अजून तशाच आज परत जाग्या झाल्या. एवढे तुम्ही आणि या शिक्षक सगळे आल्यानंतर शाळेत मराठी शाळेत होतो जेव्हा वाटायचं कधी एकदा आपण हायस्कूलला जातोय आणि हायस्कूलला गेल्यावर वाटायचं की कॉलेजची मुलं भारी वाटतात, कधी आपण कॉलेजला जाणार. त्या कॉलेजला परत गेलो की कॉलेजला गेल्यावर वाटायचं की आता आपण नोकरीला कधी लागतोय, आपण पैसे कधी कमवतोय. आणि शाळा झाल्यानंतर कॉलेज झाल्यानंतर वाटायचं की आपलं लग्न कधी होणार, पण लग्न झाल्यावर वाटलं की आपली शाळा बरी होती. आज एवढ्या 20 वर्षानंतर 20 वर्ष घरी गेल्यावर ती आज कायमचीच असते. सर्वांना मी नमस्कार करतो. माझं नाव जलाराम सखाराम सपकाळ. माझं 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण येतं, 12वी पर्यंत शिक्षण येतं झालं. मला सर्वप्रथम 10वी ब मध्ये असताना एक आठवण सांगायचं आहे की मी ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी आणि त्यावेळी विज्ञानमध्ये सर सगळे म्हणजे मुलं 4-5 मुलं ब मध्ये पास झाली होती आणि त्यामध्ये मी होतो. आणि सरांनी सांगितलं की हात वर करा. आणि माझा प्रॉब्लेम असा झाला होता की सर त्यावेळी माझं शर्ट फाटलं होतं आणि मी हात असाच करत होतो. त्यावेळी सरांचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि नंतर सरांनी सांगितलं की सगळे जे पास झाले ते उभे राहा. तो माझ्यासाठी सर एक भावुक होता सर. आणि त्यानंतर कवर सरांनी 12वीला असताना मला बोलले सत्ता तुझा सगळं चांगलं आहे पण तुझा संसार विस्कटला, कारण माझं अक्षर अतिशय 10 वर्ष झाली मी गणित विषयाचं गणित विषय शिक्षक म्हणून काम करते. आणि हे काम करत असताना माझे बऱ्यापैकी शिक्षक माझ्या खूप ओळखीचे आहेत. त्या 10 वर्षात माझ्या सारख्यांच्यावर सातत्यानं ओळख होते, सातत्यानं मी त्यांना भेटतो. शिर्के सर असतील, आमचं कुंभार सर असतील, या सर्वांना सारखं भेटतो. आपले 10वीचे वर्ग शिक्षक सरांना मी गेल्या वर्षी बोलून दाखवलं की सर मी या शाळेचा माझी विद्यार्थी आहे आणि तुम्ही मला 10वीला वर्ग शिक्षक होता. असं मी गेल्या वर्षी या शाळेत शाळा तपासणीसाठी आलो होतो तेव्हा सरांना बोललो. सरांना ही गोष्ट खूप आवडली की माझा एक विद्यार्थी माझी शाळा तपासण्यासाठी आला आणि सरांनी आवर्जून हा मुद्दा सांगितला. मला सर खूप बरं वाटलं की सरांना मला त्या निमित्तानं भेटता आलं, सरांच्याकडून मला खूप काही शिकता आलं. जेव्हा या शाळेत मी विद्यार्थी म्हणून होतो तेव्हा तर मी खूप काही शिकलो. मी एवढा कॅपेबल झालो की आज चांगला शिक्षक म्हणून मी कार्यरत आहे. पण या शाळेत आल्यानंतर मला असं वाटलं की मी या शाळेतून शाळा तपासणी केली तर मला खूप काही शिकायला मिळालं. आणि मग मी माझ्या शाळेत गेल्यानंतर अजून आपल्याला आपल्या शाळेत काय काय करता येईल ते मला शिकता आलं. ते माझं भाग्यच आहे की मला या शाळेत चांगले गुरु वगैरे लाभले. सर्व उपस्थित ज्यांनी मला घडवण्यासाठी अमूल्य असं योगदान दिलं आणि ज्यांच्या कृपेमुळे मी आज या ठिकाणी उभा आहे, वैयक्तिक जीवनामध्ये आनंदी आहे, त्या सर्व गुरुजनांना भावपूर्ण वंदन करतो. त्याचप्रमाणे माझे आध्यात्मिक गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या चरणी वंदन करतो. सर माझं शिक्षण सुद्धा 5वी ते 12वी हे या नेताजी सुभाषचंद्र हायस्कूलमध्ये झालं आणि त्यानंतर पुढे मुंबईमध्ये मी गेलो. खरं तर ग्रामीण भागामधून आम्ही जेव्हा मुंबईसारख्या एका मायानगरीमध्ये गेल्यावरती
तिकडची स्थिती आपण सगळ्यांनीच अनुभवली असेल की कशा प्रकारचं ट्रीट केलं जातं आपली सातारी भाषा आणि या सगळ्यांना धरून. मुंबईला गेल्यानंतर सुद्धा याच संकटांचा सामना मलाही करावा लागला. परंतु खर तर आता ते कळतं की ज्या शाळेने आमच्यावरती संस्कार केले होते ते संस्कार एवढे आदर्श होते की कुठल्याही परिस्थितीला ध्येयाने सामोरे जाण्याची कला आम्हाला या शाळेतून मिळाली असं आता मला लक्षात येतं. शाळेसंदर्भात मला एक किस्सा आठवतो आणि जो माझ्या जीवनामध्ये मला एका वेगळ्या दिशेला जाणारा आहे असं मला वाटलं. कॉलेज जीवनामध्ये कदाचित अश्विनी पलांडे चांगलं सांगेल, एकदा जाधव सर शिकवत होते आणि मला असं मी थोडं उशीर आलो आणि उशीर आल्यावर पहिल्या बेंचवर बसलो आणि जाधव सरांना कदाचित लक्षात नसेल मला सांगितलं मागे जाऊन बस, आता चालायला पुढे कसा बसला. मी म्हटलं नाही मी इथेच बसतो नेहमी. तर सरांनी मला सांगितलं रागाने तू आमदार आहेस का असं. आणि तेव्हापासून सरांची आठवण 100 वेळा तरी मला नेहमीच येते, कारण माझ्या मित्राला मी जसं अश्विनीने पहिल्यांदा मला आमदार या शब्दांना बोलायला सुरुवात केली. आजही मी सुनील असेल किंवा कुठल्या मित्रांना फोन करतो तर तो म्हणतो बोल आमदार. त्यामुळे जाधव सरांची मला पहिल्यांदा आठवण घ्यायला लागली होती की मला हे नाव जाधव सरांनी तिथं रागावून बोलले, पण तो माझ्या जीवनामध्ये एक सामाजिक क्षेत्राकडे नेणारा प्रसंग ठरला. जेव्हा सर्व मित्रांना नमस्कार. कारण सरकारी नोकरी करत असताना सुरुवातीला पहिला शब्द नमस्कार येतो, काही वाईट गोष्ट नाही. तर सर्व गुरुजनांना सुद्धा नमस्कार. पण दंडवत म्हटला तरी चालेल, कारण की आताच आपण ज्या बऱ्याच वेळा व्हॉट्सअपला मेसेज येतो की आमची पिढी अशी आहे 80-90च्या दशकातली वगैरे वगैरे, ते जे वाचतो ना ते नक्कीच खरं आहे. जे वाचतो आपण ते नक्कीच खरं आहे. कारण की आज जर आपल्या मुलांची परिस्थिती बघितली तर आपण खूप नशिबान होतो, कारण की आपण असं जीवन बघितलंय की गरिबीतून श्रीमंतीकडे. आपण श्रीमंत नाही कोणी असेल सुद्धा, परंतु याच्यामध्ये आपल्याला जे गुरुजन भेटले, म्हणजे कुणाला आठवतं का आम्ही मराठी शाळेत असताना देसाई गुरुजी होते, जाधव गुरुजी होते, म्हणजे अक्षरशः ते त्यांच्यावर जे शिक्षण होतं. त्याच्यानंतर आलो आम्ही हायस्कूलला, तेव्हा आम्हाला स्पोर्ट्सला सावंती सर होते, शिर्के सर होते, म्हणजे प्रत्येक सरांबद्दलचे आहेत ना. पाणसकर सर होते, कुंभार सर नंतर होते, कदाचित मला ओळखणार नाही. शिर्के सर आणि पाणसकर सर चांगले ओळखतात किंवा गोसावी सर सुद्धा सांगितलं ना, सरांनी सांगितलंय ना, मला नाव सांगितलं ठीक आहे. माझं नाव अजित दत्तात्रय कचरे, मी एमएसएबी मध्ये महाजनपूरमध्ये नोकरीला आहे. सर्वांना माझा नमस्कार. या विद्यालयाचे प्राचार्य श्री देसाई सर, तसेच या ठिकाणी असणारे माझे सर्व सहकारी मित्र घड्याळ मॅडम आणि घड्याळ सर देखील. मला खूप पहिल्यांदा माझी नेमणूक या ठिकाणी या शाळेमध्ये झाली. 1987 पासून 1999 पर्यंत या शाळेमध्ये होतो. मला 7वीला इंग्रजी शिकवायला असेल बरोबर. हा, तर त्या इंग्रजी शिकवायला होतो. माझा इंग्रजी विषय नव्हता तरी देखील मी अभ्यास करून शिकवत होतो आणि मला ऐकू अतिशय या शाळेमधला किंवा कोयनानगर शाळेमधला ऐकू अतिशय वाचायला आहे. कारण मी यानंतर बाकी शाळेमध्ये कारण एक टप मी या ठिकाणी शाळेमध्ये शिकवलं म्हणजे 12 वर्ष 87 1999 पर्यंत. यानंतर मी माझ्या आठवड्यामध्ये झाली कारण इंग्रजी चांगल्या पद्धतीने शिकवत होतो खालच्या वर्गाला, त्यामुळे मला तिकडे मागणी केली आणि त्यामुळे माझी बदली तिथं झाली. त्यानंतर मी दापा हायस्कूलला आलो, तिथं 7-8 वर्ष मी सुपरवायझर म्हणून काम केलं, 2 वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम केलं. तरी देखील अशा पद्धतीचे विद्यार्थी मला आयुष्यात भेटले नाही. आणि आमच्या संस्थेतलं त्यावेळेच अगदी टॉपमोस्ट कॉलेज हायस्कूल जे होतं ते हायस्कूल म्हणजे पहिलं नाही, कारण इथं सगळे ऑफिसेस होते आणि अधिकाऱ्यांची मुलं होती. शेवटी मग माझ्याकडे जो वर्ग होता शिकवायला ते ब आणि क चे वर्ग होते. फारसं मला काय डोक्याला ताण नव्हता, परंतु माझा जो विषय शिकवायला होता इथं ते LP शिंदे सर होते सुरुवातीला आणि त्यानंतर मग माझा विषय चेंज झाला. मी सेकंड शिकवायचो, नंतर मला फर्स्ट शिकवायला इथंच मिळालं मला संधी. म्हणजे या शाळेमध्ये मी फर्स्ट आणि सेकंड दोन्ही शिकवायचो, परंतु फर्स्ट शिकवायला मालुमकर होते आणि सायन्स सेकंड शिकवायला LP शिंदे सर होते. आणि तुमच्या तुकडीतली बरीचशी मुलं बदली आणि अदली शिंदे सरांना शंका विचारायला. शिंदे सर इथं
सुपरवायझर होते, त्याला ते रुटीनचं काम करून त्यांना शंका तुमच्या दूर करायला जरा कठीण जायचं, ते माझ्याकडे दाखवत त्यांच्याकडे दाखवायचं. मग मी इथं आल्यानंतर खरं आता पाणसकर सरांनी जसं सांगितलं तसं विज्ञान, जरी विज्ञानातून BSc झालं MSc झालेलं असलो तरी फार काय येतं अशातला भाग नाही. शिकलो म्हणजे तेवढाच कंटेंटचा अभ्यास करतो, परंतु ज्या वेळेला आपल्याला मुलांना द्यायचं असतं त्यावेळेला आपल्यात काहीतरी अधिक असायला पाहिजे. ह्या उद्देशानं मग मी वाटतील संदर्भ पुस्तकं मिळवायचो, ते अभ्यास करायचा आणि इथे यायचं. त्याचा मला खूप फायदा झाला. आपल्या सुधारणा करा, अजून कमवा, आरोग्य चांगलं राहू दे आणि तुम्ही असेच वर्षात या. तुमच्या सगळ्या कार्याला आमच्याकडून शुभेच्छा. मी या ठिकाणी थांबतो. कोविडच्या ओघामध्ये व्यासपीठावरील मान्यवरांचं नामोल्लेख करायचं राहून गेलं. इथं देसाई सर आणि माझे सगळे शिक्षक बंधू यांचंही या ठिकाणी मी नामोल्लेख करतो आणि थांबतो. आणि घड्याळे सरांचे मला तरी प्राचार्य म्हणून घड्याळे सर होते इथे, त्यांचे गाव पूर्ण संस्थेमध्ये पूर्ण तालुक्यामध्ये कार्यक्रम होतं. त्यामुळे हजर होताना सुद्धा मला फक्त त्याची भीती वाटत होती. माझं सुद्धा म्हणा की ते परीक्षा चाचणी परीक्षा त्यामुळे 6 दिवस काही सरांच्या भेटत झाले नाही. तर इतका शाळा असताना त्यांचा बघा मला अजून सुद्धा सरांचं नाव काढलं. ते आता परवा मी येऊन गेलो तर अजून सुद्धा मला डोळ्यातून पाणी येतं. त्यानंतर त्यांना अभिवादन करून मी जे माझे 4 शब्द सांगणार आहे. तर ज्यावेळी आल्यानंतर जसं या शाळेने तुम्हाला घडवलं त्या पद्धतीने मला सुद्धा मी नुसता जेवण इथं आलेलो होतो. इथं आल्यानंतर मी परत माझं शिक्षण BA पूर्ण केलं, BEd केलं, MA केलं. सर या शाळेमध्ये शिष्यवृत्ती झालं. संपूर्ण तालुक्यामध्ये शिष्यवृत्तीचा निकाल पाहिला तर आपल्या शाळेचेच नाव, त्या शाळेचा चेहरा त्यावेळी पहिल्यांदा असायचा. आणि त्या जोरावर त्या माझ्या कामकाजावर माझी बदली इथून 2014 साली मानदेश विद्यालय पाटण झाली. तर मेघा विद्यालयामध्ये काम करत आहे. तिथे सुद्धा मी हेच सांगतो की अज्ञात विद्यार्थी मला जे पाहायला मिळाले ते सर्व या नेत्याने सुभाषचंद्राशी खूप परिणाम होते. आयुष्यातल्या चांगल्या सुखदुःखाचा हिशेब कुठेतरी एक 12-13 तासाच्या ह्याच्यामध्ये व्हावा, जेणेकरून आपलं मन हलकं व्हावं, कुठेतरी आपल्या जे काही ओझं थोडं कमी व्हावं आणि नवीन उमेदीने नवीन प्रेरणा आपण पुढचं आयुष्य आहे त्यातून कसं चांगलं करू, कसं आपण सुखद करू याचा बोध आणि शोध घेण्यासाठी अशी 40 स्तराचं मिळावं असं इकडे फार आर्थिक कार्यक्रमाला खूपच उशीर होत चालला आहे. त्यामुळे आता मुद्द्याचं बोलतो. मी एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये जसा हेड कॉन्स्टेबल असतो, PSI येतात जातात. या शाळेचे संस्थापक मुख्याध्यापक घड्याळे सर यांच्यापासून ते आजचे विद्यमान प्राचार्य देसाई सर यांच्यापर्यंत या शाळेच्या आलेखाचा एकमेव साक्षीदार आपण अजूनही माहिती. मी सुरुवातीला नोकरी करायला येताना एकच उद्देश होता की नोकरीतून मिळणारा पैसा आणि त्या पैशातून आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारणे. परंतु कोयना नगरमध्ये येणाऱ्या प्रत्येक शिक्षकानं येताना हा विचार केला, परंतु इथं आल्यानंतर तो कधी या मातीशी येतो झळक त्यालाच कळतो. आणि त्यामुळं नेताजी विद्यालय म्हटलं की या विद्यालयातले शिक्षक जे या मातीशी जुळले, त्याच्यामुळंच अशा पिढ्यानपिढ्या आज आमची आठवण काढतायत. बाळांनो, यासारखा सर्वोच्च पुरस्कार आमच्या शिक्षकांना असं दृश्य कुठेही पाहायला मिळत नाही. मकर संक्रांत आणि दसऱ्याला विद्यार्थ्यांच्या रांगा लागायच्या. आम्ही इथं राहतो कोळी कशासाठी? दसऱ्याला सोनं द्या, मकर संक्रांतीला तिळगुळ द्या. त्या 2 दिवशी मात्र कुठं जायचं नाही गावाला. का? विद्यार्थी नाराज व्हायचे. पुण्यात राहणारे विद्यार्थी सगळ्या शिक्षकांना मकर संक्रांती शुभेच्छा
कोणाला कुठे दिसत नाही. म्हणून कोयना महान आहे. कोयना आम्ही आमच्या हृदयात कोयना आम्ही कधी विसरू शकत नाही. या ठिकाणी एक शिक्षण क्षेत्रामध्ये दबदबा निर्माण झालेला होता. मला सांगितलं मग शिक्षक विद्यार्थ्यांना की लाल चिखल आणि भाषामध्ये सोनं अण्णाभाऊ साठे त्यावेळेच एक ट्युनिंग हे अजूनही आहे. हे 2 पाठ माझ्या फॉर्मात चांगले आहेत. 10वी अ 10वी ब 10वी ग सगळे विद्यार्थी कोणी होते. अज्ञान लोक होते. मैदानावरती खेळायचे. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हायचे. कोण प्रोफेसर आहे, कोण डॉक्टर आहे, कोण इंजिनियर आहे, कोण या ठिकाणी समाजकार्यामध्ये आहे, कोण मित्रमैत्रिणींजवळ आपलं मन आपण उघड करू शकतो. थोडे हळूवार काही क्षण असतात पण तो सल्ला आपल्याला मित्रमैत्रिणीचा फार दिलासा देऊन जातो. माझी पण अजूनही या वयात मित्रमैत्रिणी आहेत. मला रडावं वाटलं तर मी त्यांच्याविषयी रडते, हसावं वाटलं तर त्यांच्याविषयी हसते. तर असं कुठेतरी आपले सुरू असलं पाहिजे की तुम्ही आता ग्रुप आहे तुमचा तर तसं ठेवा, ते जोडून राहत राहा तर तुम्हाला ते जीवनामध्ये आनंद नाही असं ठरेल. दुसरी गोष्ट की शाळा ही आता आपली माऊली म्हणतो आपण, तर दरवर्षी तुम्ही असं गेट टुगेदर करा. जमेल व्यासपीठावर असणारे तुमचे सर्व गुरुवर्य, माझा तुमचा फारसा कधी संबंध आलेला नाही, पण मी याच भागातला आहे त्यामुळे माझं नाव आलेले आहे. तुम्ही ज्यावेळी शाळेत आला असाल तेव्हा मी न्यू इंग्लिश स्कूल बोकुने नावाचं हायस्कूल आपल्या शेजारी आहे. त्या शाळेचा मुख्याध्यापक म्हणून 16 वर्ष मी तिथं काम केले. ती शाळा उभी करण्यामध्ये पहिल्यापासून ते एवढे मोठे तिथलं जे विद्यार्थी चांगले तुमच्यासारखे खूप छान विद्यार्थी तिथे घडलेले आहेत आणि त्या विद्यालयामध्ये काम करण्याची संधी मला सुरुवातीपासून संस्थेने संस्थेचे अध्यक्ष स्वप्नराव चव्हाण असतील, संस्थेचे सेक्रेटरी आणि अहमददादा असतील, या सगळ्यांनी आम्हाला सगळ्यांनाच इथे काम करणारे सगळेच सगळ्यांना आम्हाला तिथे काम करण्याची संधी दिलेली आहे. त्यामुळे तुमच्याकडे येण्याची संधी किंवा तुमच्या समोर प्रेझेंट होण्याची संधी सगळ्यांना मिळाली. जेवण एकदम असं आहे. कोणी बनवलं? मीच बनवलं. सगळ्यांनी जेवणाचा छान आनंद घेतला. कसं आहे जेवण? जीवनात जायला झालं त्यांना बघूनच पोट भरलंय. हा बंटी दादा, मला आहे ना यांना मी बघायचो ना, अरे एवढं शांत ना असं इकडं आता कामरगावात वगैरे बघतो ना, आणि आज खरं कळालं की मला बरं वाटतं. हॅलो, आम्ही 21 वर्षानंतर आज भेटतोय आपल्या नेताजी सुभाषचंद्र हायस्कूलमध्ये आणि खूप छान वाटतं इतके सगळेजण भेटत आहेत. आमचा सकाळपासून खूप प्रोग्राम ठरल्याप्रमाणे असा एक खूप मस्त झाला, तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि दुपारी पण आम्ही मस्त सगळ्यांनी एकत्र मुलामुलींनी जेवण घेतलं सरांबरोबर आणि शाळेत जो आम्ही डबा खायचो एकत्र बसून त्याचा फील घेतला आहे. आणि आत्ता आमचे गेम्स होणार आहेत, बऱ्याच काही गोष्टी होणार आहेत आणि संध्याकाळी जाताना सगळ्यांना एक सरप्राईज म्हणून एक खूप छान आठवण सोबत घेऊन जायला मिळणार आहे आणि ती तुम्ही बघालच.
थँक्यू सर. काय शिकायचं तुमची काय इच्छा आहे? तर तुम्हाला काय येतं? सर 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 कालचा अभ्यास सर. चांगला आहे ते शिकूया. वाईट काय अभ्यास शिकायला इथं आपण आलेलो नाही. महत्वाचं म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट होणार. नाही ना. मग आता शिक्षक आले तर थोडं 5 मिनिटं तुम्ही शांत बसला. येस सर. काल काय झालं? कालचा अभ्यास सर कालचा अभ्यास. काल काय झालं सांगा जरा. काल होतं का वर्गात काय काल पोटात दुखत होतं. काल पोटात दुखत होतं. हे तू बोल ना मी नव्हतो सचिन होता. ठीक आहे. काल काय आपलं झालं बाकी काय आठवतं त्याने सर ते त्यानं अभ्यास नाही आणला. अकाउंट या विषयाबाबत चर्चा करायची. आता जरी आपण एवढे 22 वर्षांना एकत्र आलो, त्यानंतर जरी आपण तयार होत असताना आपल्याला निघून गेलेलं बालपण पुन्हा आपल्यात ते तयार झालं. ही खरं या वर्गाची खरी ओळख असते. ही उशिरा काय तुम्ही कुठं होती? तर ते का उशिरा आले आणि कुठं गेली? कोणाला चक्कर आली आणि 8 दिवस शिंदे तू तर नव्हताच. कुठं होतं? दिसलंच नाही. पाय मोडला. त्याचा पाय मोडलाय सर. पाय मोडल्या रात्री मोडला. रात्री मोडला झाला आता मग एकाच बेंचवर बसत असाल तर नक्कीच एकमेकांबद्दल सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील आणि त्यावेळी खूप दंगा करायचा असं मी ऐकलं होतं आत्ताच तुमच्या बॅचकडून. तर मला यांच्याबद्दल सांगा. नाही असं हा दंगा काही जास्त करत नव्हता. दंगाखोर मी होतो. हां तो काही दंगा. अच्छा तुम्ही मान्य करताय स्वतः? हां मी दंगाखोर. हां हा माझा ॲक्च्युली 5वी ते आम्ही 12वी पर्यंत आम्ही दोघे एकत्र होतो. हां
आजही आम्ही दोघे एकत्र आहे. प्रत्येक माझ्या सुखदुःखामध्ये आज आम्ही नेहमी सोबत असणारा असा एकमेव व्यक्ती आहे की तो डिस्टन्स आमचा अजिबात आमच्यामध्ये काही असं डिस्टर्ब नाही आहे. असं काही प्रॉब्लेममध्ये मी असेल तर मला पहिली कोणाची आठवण असेल तो माझा मित्र आहे आणि आज आम्ही ते 25 वर्षानंतर पण आम्ही कंटिन्यू केलेलं आहे. शाळेतील जीवन जगत असताना कधी यांनी असं दंगामस्ती केलेली का किंवा तुमचं भांडण कधी झालंय का? भांडण आमचं कधी झालेलं नाही आहे. नेहमी हा मला माफ करायचं म्हणजे मी खूप माझ्यामुळे ह्याला त्रास झाला आहे. त्याने असं कधी माझ्या वागण्यातून कधी दाखवलेलं नाही आणि प्रत्येक म्हणजे गर्लफ्रेंड वगैरे सगळं हे सगळं त्याला माहीत आहे आणि प्रत्येक गोष्टी चुकीच्या गोष्टीमध्ये पण सपोर्ट करणारा हाच मित्र आहे. बरं, आता मला तुम्ही सांगायचं त्यांच्याबद्दल, कारण ते आता खूप दंगा करत होते असं मगाशी तुमच्या बॅचमेटकडून ऐकलंय. सांगा यांच्याबद्दल. नितीन आणि सचिन दोघे भाऊ. पण मी पहिलं वर्ष आहे ना, मी ते दोघांमध्ये खूप कन्फ्यूज असायचो, सच्या कुठला नित्या कुठला. पण सच्या होता, आगा होता, नित्या एकदम म्हणजे एकदम सोजवळ व्यक्तिमत्व. यांचं नाव काय? नितीन आणि यांचा भाऊ सचिन. ते दोघेही जुळे भाऊ आहेत. एक वर्षभर मला ते कन्फर्म नव्हतं झालं सच्या कुठला नित्या कुठला. नंतर जसं एकदम क्लोज झालो, पण नंतर एकदम जवळचं रिलेशन झालं. घरी येणं जाणं, एकमेकाच्या चाड्या करणे, चिठ्ठ्या पोचवणं, तुझी कोण माझी कोण, कुठपर्यंत जायचं, काय करायचं. मग वरती गेली तर कुठं नितीन नाही, शाळेतल्या काय आणखी इकडं खूप नितीन चांगला मित्र आहे, खूप जवळ. नाही दंगा करायचे ना लय खूप करायचं पण एवढा नाही. ठीक आहे, अभ्यास वगैरे दंगा करायचा, असं फक्त दंगा असं नाही. चांगला मुलगा होता, एवढं काय असं हे नाही. अजूनही तुम्ही एकत्र आहात, अजून एकत्र आहे. मी म्हणजे अगदी शेवटच्या श्वासात पण आम्ही एकत्र असलो. कारण एक खूप वर्षापासूनची माझी इच्छा होती, कारण की मला रिअलाइज झालेलं आहे की आज 40 वर्षानंतर की मला असं की मी माझ्याकडून काही गोष्टी चुकल्या, पण त्यावेळेला आपल्या त्या वयात कळत नाहीये आणि त्या वयात त्या गोष्टी होतच जातात. पण ते रिअलाइज मला खूप वेळ झालं, पण असं प्लॅटफॉर्म किंवा असं व्यासपीठ नाही की मी माझ्या मित्रांसमोर आणि गुरुजनांसमोर मी व्यक्त झालो की मला खरोखर माझं चुकलं होतं. पण गैरसमज असतो की हा थोडासा आगाऊ मुलगा असा आहे, पण ते मला सगळं त्याच्यातून क्लिअर करायचं होतं. आज कायम लेट यायचं. मी 8:30 वाजता यायचो. पहिला सहकारचा तास संपल्यानंतर माझी एंट्री असायची. 8:30ला एकटा यायचो. आणि अक्षरशः नाव काढलं की नरेंद्र शेलार कायम येणारी. हे आमचं सरप्राईज आहे सगळ्यांसाठी. हॅलो, आता बघताय तुम्ही इकडे सगळेजण मजा करताय. आता आमचा अख्खा दिवसभराचा कार्यक्रम शेवटाकडे निघालाय आणि शेवटी सगळ्यांना एक सरप्राईज होतं आणि ते आता आणलंय आणि ते काय आहे ते आपण बघूया. ओपन 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 करून दाखव. ज्यांनी पण ही आयडिया केली त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यांचे विशेष म्हणजे क्लिअर फोटो ह्याचं घे थोडस. ग्रेट आयडिया. ह्याचं नियोजन कुणी केलेलं आहे, ह्याचं नियोजन कुणी केलेलं आहे, त्यांना सगळ्यांना धन्यवाद. खूप छान भेट आहे आणि ही आयुष्यात सगळ्यात मोठी. ऍक्च्युली ना आमची या गिफ्ट मागची भावनाची हे